एक बाई केदारनाथला गेली, पोराला म्हटली भाऊ अरे माई जाऊ गेली भाऊ केदारनाथला, मी तशीच राहिले, मला केदारनाथला जायचंय. पोरग म्हटलं आई तुझं वय झालंय आता, केदारनाथ उंचीवर आहे, बर्फाळ प्रदेश आहे, डोंगरात नाही जमायचं तुला. आई नाही बाबा मला जायचंच. अगं पण एवढा काय हट्ट, मग तूही चुलती गेली मी काय तशीच राहू. तिला देवाचं काय घेणं नाही, चुलती उलटी पडली मग हिला पालथं पडायचं. पोराने 40,000 रुपये दिले बाई, पतसंस्थेतून दिले बाई, व्याजाने काढून. माझं पोरग लय माझं पोरग बाई चांगलं. 40,000 रुपये केदारनाथला ट्रेनमध्ये गेली, एका बुवानं नेली. त्या बुवाने एजंटनी काढून घेतले पैसे त्याचे, जेवणाचे भाड्याचे. आणि म्हातारी दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून निघाली त्या बायांबरोबर आणि त्या केदारनाथच्या पायरीजवळ गेली. अगो बाया एवढं ऊस आपल्याला नाही व्हायचं जमायचं. माया लेकानं 40,000 दिले, घोड्याने घेतले 20,000. ठरवलं घोडं 20,000ला आणि घोड्यावर बसली, घाबरली. वरून पाणी पडतंय, त्या पायऱ्या शेवाळलेल्या. म्हातारी घोड्यावर 1 नंबर 2 नंबर 3री पायर चढली. म्हणली ब्रह्मा विष्णू महेश्वर. महेश्वर म्हणला गेट आउट. जी म्हातारी घोड्यासहित 40,000सहित 400 किलोमीटर खाली. हे अर्जुना, शरीराला त्रास होणारा परमार्थ कोणी शिकवला? भामट्याने तुला शिकवला असेल तर आय डोंट लाईक इट. नो ओ मत कर. मग काय कर? नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. तुमचा नवरा चांगला आहे म्हणून लय भूषण नका बाळगू. तुमचा पोरगा चांगला निघालाय म्हणून लय आनंद नका मानू. तुमचा नातू ज्या दिवशी लोकप्रिय होईल त्या दिवशी घराण्याची प्रतिष्ठा आणि घर पंढरपूर होईल. नाही तर आमच्याकडे एक म्हण आहे, तुमचं ना आमचं कधी लांब, मी जुन्नरचा आहे. जर काय सांगू बाई म्हणली कागलही तोंड बारीक करून बसली, कीर्तन ते तसलीच, कोणच्या लग्नाला गेली तरी तसली, काय एवढं तोंड पाडी ती ग. म्हणली काय सांगू बाई, काय कर नाही ग बाई. लई वाईट झाली. म्हणली बाई माझ्या नवऱ्याचं केवढं मोठं नाव, आजच्या जिल्ह्यात माझ्या नवऱ्याचं नाव, माझ्या पोऱ्याला किती लोक ओळखीत्या. मग झालंय काय? म्हणली नातू गुटखा पुड्या खातो, उड्या मारितो आणि शांताबाईच्या गाण्यावर नाचतो शांताबाई. मग पुढं काय म्हणते माहिती? तुझं बरं बाई, पोरं चांगली, नातवंड चांगली, माझं कसं झालंय सांगू का? म्हणते कसं? म्हणजे का ग बाई येडी तर 3री पिढी. बरोबर आहे ना? म्हणून मुलगा, पती, सासू सासरे अनावश्यक टळालेले आणि अत्यावश्यक कळालेले कुटुंब म्हणजे साक्षात पंढरपूर आहे, असं वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो. कुठे जाऊ नका. आय डोंट लाईक गॉड अँड रिलिजन अँड कास्ट. आय लाईक ओनली वर्ल्ड अँड पीपल्स. आता टाळी वाजली पाहिजे होती. समजलं नसेल तर नका वाजू, समजलं ना? पण आय लाईक ओनली वर्ल्ड. माय गॉड इज अ वर्ल्ड. My religion is a world. My caste is a world. My house is a world. जर माझं हे विश्व घर असेल तर त्या घरात नांदणारा, महाराष्ट्रात राहणारा मुसलमान सुद्धा मराठा आहे याची जाणीव ज्या दिवशी तुम्हाला आणि मला होईल, तो दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला परमार्थाचा पहिला दिवस असेल. तुमच्या आयुष्यामध्ये जे खडतर पाठवलंय ना धर्म नावाच्या धर्माच्या ठेकेदारांनी, काय म्हटलं मी? धर्माच्या जे पाठवलंय ना तुमच्याकडे, तुम्ही त्याला धर्म समजता. तीर्थयात्रा धर्म, बाई धार्मिक काम आहे बाई. केदारनाथला निघाले, पोराने 40,000 रुपये दिले बाई आणि पतसंस्थेतून दिले बाई, व्याजाने काढून. माझं पोरगले
लय माझं पोरगं बाई चांगलं 40,000 रुपये. आणि पूर्वी बघा पिशवी असायच्या असं कमरेला, आता घातल्या तुम्हाला लोक नाव ठेवतील. तरी अजून काही काही पोरी व्यापार करतात ना, व्यापार, त्या अशा मोठ्या मोठ्या पिशव्या घालायच्या, मोठा बंडल टाकायला. ती पिशवी 40,000. केदारनाथला ट्रेनमध्ये गेली, एका बुवानं नेली. त्या बुवाने एजंटनी काढून घेतले पैसे त्याचे, भाड्याचे, जेवणाचे, भाड्याचे. आणि म्हातारी दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून निघाली त्या बायांबरोबर आणि त्या केदारनाथच्या पायरीजवळ गेली. अगो बया, एवढं ऊस आपल्याला नाही व्हाय जमायचं. मग मी काय कमी आहे का? माया लेकानं 40 किती 40 रुपये नाही 40,000 दिलेत. गोड्याने घेतले 20,000. ठरवलं गोड 20,000ला आणि गोड्यावर बसली, घाबरली. वरून पाणी पडतंय, तिकडं पाऊसच असतो कधी जा, बर्फाचा पाऊस. त्या पायऱ्या शेवाळलेल्या. म्हातारी गोड्यावर 1 नंबर 2 नंबर 3री पायर चढली. म्हणली ब्रह्मा विष्णू महेश्वर. महेश्वर म्हणला गेट आउट. जी म्हातारी गोड्यासहित 40,000सहित 400 किलोमीटर खाली. लेकाला फोन केला त्या एजंट दलालानी, जे नेतात ना तीर्थयात्रेला लोक. त्या पैसे कमवणाऱ्या बाबाने तिच्या लेकाला फोन केला, साहेब काळजी नका करू, तुमच्या मातोश्रींचं कल्याण झालं. कल्याण झालं म्हणजे का कुठं नोकरी लागली का काय तिकडं? नाही म्हणे ते गेल्या गेल्या. मला तू इकडे ये बुवा, तू नाही कान पडत फोडितो. तो म्हणा नाही साहेब तसं नाही, देवाच्या दारी गेल्या चांगलं झालं. पाहिलं का, याची आई गेली. तीर्थयात्रेच्या विरोधात निषेध नोंदवणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. केवढं मोठं धाडस आहे माऊली. आजही काही काही लोक मला परवा भेटली, महाराज मी खर्च करतो, येतं का प्रयागराजला? म्हटलं तिथं काय आहे, सगळे गंजाडू गोळा झाल्यात, एक तरी शान आहे का? कोण कोणला काठीने आणते, ती जंगडी ती दाढीवाले एवढ्याला दाढ्या, कोण कोणच्या 3-3 किलोमीटर त्या काय जटा 3 किलोमीटर. एक बाई तर रोज त्या याला पाहतोय मी, काय बोलतात त्याला, रील रोज पाहतोय. किन्नर कोणतरी एक बाई, अप्रतिम सुंदर, अप्रतिम देखणी, तिथं नाव येतं खाली. आणि तिला गांजा वाढायला एवढी मोठी असा माईक असंच अशी करते. म्हणजे बाई गांजा वाढायला शिकायला जायचं का तिकडं? मग इथंच बऱ्या ना समाईसारख्या. बाया माझ्या घरीच बरी बाया आहे की नाही, स्वज्वळ आहे की नाही. तुम्ही सगळ्या जणी किती किती गोड आहात, साध्या देखण्या. तुम्हाला सांगू 4 गोष्टी बायांनो. तुमच्याकडे जास्त का रोक आहे माझा? तुमचं परिवर्तन, चेंज ऑफ दी माय लाईफ. आमचं परिवर्तन झालं की देशाचं परिवर्तन होईल आणि तेच खरं गाडगे बाबांचं कीर्तन होईल. तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती. किती गोष्टी झाल्या दादा? कोणकोणत्या बोला बरं. बघू तुमची पाठांतर शक्ती कशी. बुद्ध्यांक परत बोलतो हा. तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती. बोला. बघा पोरांनो, पोरी हुशारच असतात पोरांपेक्षा. पोरांमध्ये 99% एकच शान असते, 99% बंगार असतात सगळे. आहे का बघा. पोरं लई पाहिजेत मला. रोज मी 100 पोरं पुढे बसवतो तर कीर्तन करतो आणि ठरवीत नाही शिवाय. हो असलंय जा म्हणलं तरी जाईल, पण ऐकणारा बहुश्रोत पाहिजे. नंदलाल माबा बरोबर आहे ना. ऐकणारा नसेल तर काय हो तुमच्या एवढा खर्च करून फुकट व्हायला गेला. म्हणून माझ्या बहिणींनो काय म्हटलंय मी, तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती. बोला. आता यात कोण कोण बसता? तुम्ही एक बसता.
तुम्ही एक बसता, तुम्ही एक बसता. यो 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 हे थोडे आता ढकल आहेत म्हणजे, पण तरी छान आहेत, अजून आहेत, चिकना आहे, चिकना माल आहे. तुम्ही बसता सरपंच. अहो ह्या गोष्टी म्हणजे लई अनर्थ घडवणारे आहेत. यांनीच माणसं जेलमध्ये जातात. स्वतःची सोन्यासारखी बायको घरी असताना सुद्धा गाडी एकदा बाहेर गेली, ताई कुठवर आल्या. अरे काय तुला त्या ताईचं करायचे? तुझ्या बायकोला झोपेच्या 2 गोळ्या घेऊन झोप येत नाही रातभर. म्हणून नको नको स्त्रियात बैसणे, नको नको स्त्रियांचे बोलणे, नको नको स्त्रियांचे रगडणे, त्यांचे पाहणे नावडे. माझ्या बहिणींनो, हा तुमचा अपमान नाही बरं का, सन्मान केलाय. पती बरोबर पतीने पत्नीशी पत्नी जेवढी एकनिष्ठ वागते त्याच्यापेक्षा चौपट आपल्या बायकोशी जो नवरा एकनिष्ठने वागतो त्याच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीला कमी पडत नाही, असा वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो. काय सुंदर आहे नाही का हो? स्त्रियांचा तो संग नको नारायणा, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, स्त्रियांचा तो संग नको नारायणा. जरा पेटीला आवाज द्या ना. सगळं चांगलं पण हलगर्जीपणा नका करू. हा 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 तो संग बोला, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टानी पाषाण मृत्तिकेच्या. आपली पत्नी सोडून, आपली आई सोडून आणि आपली बहीण सोडून जगातल्या सर्व स्त्रियांना, जगातल्या सर्व स्त्रियांना जो विठ्ठल मानतो, जगातल्या सर्व स्त्रियांना जो रुक्मिणीची पदवी देतो, तो या देशामध्ये शिवराया घडतो. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, धाडसाने लिहिणारा, निरपेक्षपणे, अनपेक्ष, पुढे काय रे पिल्लू, अनपेक्ष, सुचिर्दक्ष, उदासीनो गतव्यतः. कशी गोड पोर आहे. वाह, काय सुंदर श्लोक सांगितला. गीतेचं सार आहे बरं का हे सगळं. अनपेक्ष, सुचिर्दक्ष, उदा असिनो गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्तः समे प्रिया. हे लाडक्या, हे प्रिया, हे अर्जुना, तू अनपेक्ष राहा, काही न मागे कोणाशी, तुला भगवंत भरपूर देईल. माझ्या गाडगे बाबांनी अरे एकच सदरा घातला आयुष्यभर, एकच. माझ्या बहिणींनो, काय काय कामं केली सांगू. ज्याला कोणी नाही, सगळे बोला ना बसलेले, तुम्हाला पण जेवायचे ना, आंबरस खायचा आहे ना, मला मदत करा जरा. हां,
ज्याला कोणी नाही त्याचे बाबा आई, लुळ्या पांगळ्यांचे झाले हात पायी. या इकडे या. सावरोनी त्यांना, वा, सावरोनी त्यांना कोणी? गाडगे महाराजांनी. एकच पायजमा आणि एकच सदरा, मरेपर्यंत मेल्यावर त्या सदऱ्यावर जाळला. असा कोणी महाराज आहे का? मी परवा कुठेतरी ऐकलं म्हणे एका महाराजाचा चष्माच 10 लाख रुपयाचा. अयो, माझी चप्पल म्हणलं 50 रुपयाची अजूनही. 2 वर्ष झाल्यात, आजच तुटली बरोबर नेमकी. आज काय ते तुमच्याकडे आल्यामुळे तुटली का काय? त्यांना वाट जा संजय शेठ घेऊन ये, जा. तुटली, टचकन तुटली. म्हणजे मला तशीच लागते का? माझे पाय दुखतात ना, म्हणून मी ती कमी वेटची, कमी वजनाची. अरे, लोकांच्या पैशावर धोतरं घ्यायची, लोकांच्या पैशावर कपडे घ्यायचे. अरे, लोकांच्या पैशावर हे पोरग माझं 30-40 पोरं सांभाळते. नंदलाल महाराज शिवाय मागत नाही, देतील ते. पण हे काही संजय भाऊ तुमच्यासारखे लय उदार लोक आहेत आमच्यासाठी. परवा माझ्या राहुल भाऊनी मला 40,000 रुपये दिले. मी फक्त पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना मदत करतो, बाकी दुसरं काहीच नाही. बाहेर काय गरिबाची पोरं पोलीस भरती होतात, श्रीमंतांची नाही होती. म्हणून गरिबाच्या पोरांचं पोलीस भरती होणाऱ्या पोरांची खानवळ भरतो आणि त्याने कपडे घेतो, थोडासा खर्च करतो. त्यातली आता यावेळेला 6 पोरं पोलीस झाली परवा. आणि संजू भाऊ थोडीशी बाकी राहिल्यात, त्यांचं 2 महिन्याने पेपर आहे, पुण्यातच आहे. ती नापास झाली 2 मार्कांनी. काही पोरं ती लातूरची 2-3 घरी एकदम गरिबाची आहेत. पण मला तेवढ्यातच आनंद वाटतो. कारण सांगतो, त्यांनी मला ते म्हणतात आम्ही माऊलींना, मला माऊली म्हणतात, आम्ही माऊलींना लई म्हातारपणी मदत करणारी. म्हणलं अरे म्हातारपणी काय मदत कराल? दाताडं पडतील तर काही खाता नाही. तुम्ही काजू कतरी आणि काजू कतरी फोडली मजा करायची. फक्त मी तुम्हाला मदत केली, अशी अडचणीत पडलेल्या दुसऱ्याला मदत करा, हाच खरा परमार्थ. अरे माझा बाबा गावच्या गाव झाडी, गाव झाडल्यावर संध्याकाळी लोक जमत कीर्तनाला. पांढरपेशे बुवा, भटाळलेले बुवा बाबांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहत नसत, मांगाच्या डफड्यावर कीर्तन सांगणारा आणि लोकांचे प्रपंच सुखी करून शिक्षणाचं प्राधान्य मिळत लोकांना शिक्षणाचं महत्त्व सांगणारा जगातला एकच कीर्तनकार झाला. त्याचं नाव आहे संत गाडगे महाराज. कुठे मठ बांधले नाही, मंदिरं बांधली नाही, शाळा बांधल्या. अब्जो रुपये दिले मारवाड्यांनी आणि गुजरात्यांनी. गाडगे महाराजांनी ते पैसे महाराष्ट्रात आणले. तुम्ही पुण्यात जाता का कधी? जे हॉस्पिटलला गेलात का कधी? अजून गेले? पाहिलंच नाही? नाही पाहिलं? नाही, सॉरी, जे नाही, ससून. मीच चुकलो काय म्हणतो, मुंबईला जे हा जे शेजारी बाबांनी धर्मशाळा बांधली. हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधील का आजचा बुवा? मी तरी बांधील का? हॉस्पिटल शेजारी, जे हॉस्पिटल शेजारी 5 माळ्याची बिल्डिंग बांधणारा. टाटा हॉस्पिटल शेजारी परेलला 6 माळ्याची बिल्डिंग बांधणारा संत. आणि ससून हॉस्पिटल शेजारी पहा जाऊन उद्या माझं खोटं वाटत असेल तर कैक माळ्याची इमारतीची धर्मशाळा बांधणारा संत. मग काय हो, लोक देवळात तीर्थात धर्मशाळा बांधतात आणि गाडगे महाराजांनी 1-1 रुपये गोळा करून, लोकांचे पैसे गोळा करून आजारी लोकांच्या नातेवाईकांची व्यवस्था होत नाही. कॅन्सरनं पिडलेला माणूस भयानक दुःखात असतो, त्याचे नातेवाईक खूप शोकविवळ असतात. म्हणून कॅन्सरच्या नातेवाईकांना राहण्यासाठी, खाण्याची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधणारा जगात एकच संत होऊन गेला. त्याचं नाव आहे श्री संत गाडगे महाराज. गरीबाची मुले शाळेत जाती, शाळेत जाती.
बाबा त्यांच्यासाठी ताकदौत होती, ताकदौत होती. सरपंचांनी शाळेतल्या मुलांना पॅड वाटले, तुमच्या मुलांना वाटले, महाराजांच्या मुलांना वाटले, 100 पॅड वाटले, यांना 100 दिले. हे काम शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा, तर कीर्तन समजेल. मग तुम्ही प्रत्येक जण कीर्तनकार व्हाल. आपल्या जीवनाला आकार जे कर्तव्य देतं त्याला कीर्तनकार म्हणतात. बरोबर आहे ना? कीर्तन आकार, कीर्तन आकार, कीर्तन आकार घेईल, आपल्या घराचं पंढरपूर होईल. आणि मग तुकोबाराय म्हणतात, तो तुकोबारायांचा पुरावा यशस्वी होईल. नलगती सायास जावे वनात, नलगती सायास जावे वना, नलगती सायास जावे वनात, जावे वनात, नलगती सायास, नलगती सायास. त्या म्हणायला लागल्या का मग नाही वाजवायचं. मग त्यांना कधी संधी देणार आपण? आपण त्यांना नेहमी मागच ठेवीत आलो. हे बाया मागे बसा. परवाच्या दिवशी 2-4 म्हातारी माझ्या पुढे अशी बसली. म्हणले महाराज चालू द्या कीर्तन. म्हणलं हे बाबा पहिलं मागं बसवा. ते म्हणले अहो ते सप्त्याचे अध्यक्ष. म्हणले असू द्या अध्यक्ष, त्यांचा नवीन पोरवा आणा. कीर्तन कोणी ऐकावं? ज्याचे डोळे चांगले, ज्याचे कान चांगले. नाही तर परवा एक माझ्याबरोबर बसलो आणि नुसतं अगदी अगदी खरी नंदलाल महाराज, अगदी अगदी. मी लय खुश. मला कसं होतं, काही कळू नाही तर नाही कळू, पण तुमचा तोंडावळा चांगला असला ना असा बरं वाटतं. पण एखादी आईबाई दिसली नाही मला अशी, पार कीर्तनाच्या शेवटून अशीच. मग मला वाटत होतं का आपलं थोपाड फोडून घ्यावं काय. प्रसन्न पाहिजे. ते बाबा नुसतं अगदी म्हणायचं बरं का. माऊली ना तुम्ही, ज्ञानेश्वर माऊली हांडे. आणि आणखी कोण भेटलं मला मगाशी? काळूराम हांडे, संजय भाऊ आणि समाबाई. समाबाई म्हणजे समयी आहे ती, समयी. चालती बोलती समयी, ज्योत, तेजस्वी ज्योत है. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहते चलो, प्रेम की गंगा बहते चलो, प्रेम की गंगा बहते चलो. काय किती सांगावं, कुठूनही न्यावं, कुठेही फरफटीत नेल तर कीर्तनच ते. ऐकणारा चांगला पाहिजे, दर्जेदार. न लगती सायास, कीर्तनाच्या अभंगाचं ध्रुवपद घेतलंय. सायास करू नका. आणि 40,000 रुपये घेऊन काय कुठं जाऊ नका का बाया हो. केदारनाथला जाऊ नका. 40,000 तिसऱ्या चौथ्या पायरीवर गेलं, 40,000 घोड्यासहित खाली पडलं ग बाया. सुना रडत होत्या, आत्या अगं बाया तुमचं मला मढय दिसलं नाही ग बाई. आहे की नाही? मग गीतेमध्ये एक श्लोक आहे सुंदर, पोरांनो म्हणू लागा. क्लेशो धिकतरस्तेषां मम व्यक्तासक्तचेतसा अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. हे अर्जुना, शरीराला त्रास होणारा परमार्थ कोणी शिकवला? भामट्याने तुला शिकवला असेल तर आय डोंट लाईक इट. नो, ओ मत कर. मग काय कर? नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन
बोला बोला. नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आज प्रथम दिवस असल्यामुळे नामाचं महत्त्व सांगावं असं म्हणतात. म्हणून महाराजांनी या अभंगामध्ये भगवंताच्या सोप्या नामाचं गुणगौरव केला आहे. याचा अर्थ त्यांनी एवढ्या शब्दामध्ये बऱ्याच पडद्याच्या आड आहे ना बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्यात. त्यापैकी पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगितली कोणती? तीर्थयात्रा. तुम्ही म्हणाल मग आळंदी पंढरीची वारी नाही करायची का? ती तीर्थयात्रेत नाही मोडत. ती वारी म्हणजे काय माहिती का? माणसातला माणूसपणा जिवंत राहणारा औषध म्हणजे पंढरपूरची वारी आहे. मनाला वाटत मनाला वाटत मनाला वाटत बाई मनाला वाटत पंढरीला जावा एकदा पंढरीला जावा. हे आपण जरा परीक्षा घेऊ थोडी बायांना. तुम्हीच नेमक्या म्हणतात का सगळ्याच म्हणतात बघू ना मला. आता काय काय म्हणतील बऱ्या पुढं म्हणतात आम्ही आंबरस पिऊन जाऊ. आता जरा थांबा तुम्ही एवढ्या जणी हां एवढा घोळका आहे ना घोळका हरिभक्तीपरायण लोकांचा. बघू आपण इकडच्या आधी ही आळी बरं का अशी सरळ सरळ छेद मारायचा असा त्या खुर्चीवर दोन मावश्या असा छेद आणि असा एवढ्या बरं का. हां चला ग बायांनो म्हणा मनाला वाटत एकदा पंढरीला जावा. तुमची बाजू घेतली बाया पण तुम्ही नापासच झाल्या. मला वाटलं या येडम्याच आहेत सगळ्या बाया तुला आपल्या. परत माझ्या बहिणीनं परत एकदा सगळ्यांनी आनंद घ्या. मनाला वाटत एकदा पंढरीला जावा पंढरीला जावा एकदा पंढरीला जावा. विठ्ठल रुक्मिण विठ्ठल रुक्मिण बोला. डोळे भरून पावा बाई डोळे भरून पावा. मनाला वाटत एकदा पंढरीला जावा पंढरीला जावा एकदा पंढरीला जावा. पंढरीला पंढरी जायाची म्यात केलं ती तयारी केलं ती तयारी केलं ती तयारी म्या केलं ती तयारी. कुठं जायची तयारी केली होती पण झालंय काय ऐका. ती काय म्हणते शिकलेल्या घराण्यातली असल्यामुळं वा. कशी जाऊ बाई कशी जाऊ बाई
सुन शाळ करी घरी, सुन शाळ करी घरी, पंढरी जायचं, पंढरी जायचं. बोला बोला बोला. औंदा होत माझं मन, औंदा होत माझं मन, कशी ग जाऊ बाई, कशी ग जाऊ बाई, घरी शाळ करी सून ग राजसबाई, राजसबाई ग राजसबाई. वा वा. थोडंसं प्रबोधन केलं बरं का मी. पंढरीला जाया मी आता केलं ती तयारी, आणि कशी जाऊ बाई माझा राजा साळ करी घरी. पंढरपूरला जाणं महत्त्वाचं आहे काय स्वप्नील, पण आपली मुलं मुली जर त्यांची शाळा बिघडत असेल, त्यांचा अभ्यास कमी होत असेल, तर पांडुरंगाला सांगू, पांडुरंगा माझा मुलगा ग्रॅज्युएट होऊ दे, माझा मुलगा इंजिनियर होऊ दे, माझा मुलगा IT इंजिनियर होऊ दे, मग मी तुझ्या 2 वाऱ्या करील. असा संकल्प सोडला तरी घरच्या घरी पंढरीची वारी होते, असं तुकाराम महाराज आम्हाला सांगतात. किती सोपं आहे हो माऊली. माय ड्युटी इज माय गॉड. ज्ञानोबाराय म्हणतात कर्मे ईशू भजावा. बरोबर आहे ना. अजून एक उभी बघा ज्ञानेश्वर, सुंदर उभी. तया सर्वात्मका ईश्वरा, बया दुसरा कारभार लय चांगला निघाला माझा बाई. हा ना. आणि बिन हळदीचा नवरा केला बाई मी. हा ना. अजून एक मुका घ्यावा वाटतो बाई तुमचा. एक नंबर. टाळी वाजवा जोरात. हो. वय झालं तरी सूर कमी होत नाही कधी. गोड वाजवता. तया सर्वात्मगा ईश्वर, टाळी. माझ्या जीवाला आनंद वाटतो, कारण मला ना माझ्या बापाने लय हाणले लहानपणी सुरावरून. माझे वडील खूप सुंदर भजनकार होते आणि म्हणायचे असं, माऊली म्हणजे राग नका म्हणू, माझे वडील म्हणायचे कधी गाताना शब्दात जागा नाही घ्यायच्या, शब्दांचा अपमान होतो. शब्द हे ब्रह्म आहे, शब्द हा पांडुरंग आहे. हो. मग माझे वडील गाताना ना गाऊन झाल्यावर मग काय करायचं करा म्हणायचे. नामसंकीर्तन साधनं पै सोपे, म्हणायला सोपं आहे. तुम्हाला सांगू का कडू औषधाच्या गोळीवर लेप असतो. काय म्हटलं बाई? नाही, यांनी यांच्या लक्षात नाही. कडू औषधाच्या गोळीवर काय असतो? कशाचा लेप? ताई जमल ना पूर्ण वेळ का घ्यायला हो दुसरीला? कोणाला घ्यायला हो का? हा भक्कम बाई, समाबाईचीच बहीण दिसली एक दिसली. आता मी जिथे जिथे जाईन माझ्या समाबाईचं गुण गाईन. एकदा या हांडेवाडीला जाऊन संजय सरपंच या पाहून. मंडळी खूप छान गाव आहे तुमचं. बरं, एकोपा आहे, समजवता आहे, समोपचार आहे, आनंद आहे. नाही तर काय हो, आमचं त्यांचं वैर आहे, त्यांचं ना आमचं वैर आहे. खुशाल मी शेजारी येऊन बसली ती म्हातारडी. आमचं बोलणं नाही 10 वर्ष झाले, खुशाल खेटून बसली. मला काय फायदा होता कीर्तनाला? कीर्तनाचा अर्थ काय होतो? जगी जे दीन अतिपतित, जगी जे हीन पद दलित, तयाला जाऊन उठवावे जगाला प्रेमार पावे, जगाला प्रेमार पावे, जगाला प्रेमार पावे.
लय सोपं आहे महाराज. काय काय म्हटलंय माहिती का? काय बरं काय हो, परमार्थ हा अतिशय सोपा आहे म्हणतात. भक्ती स्वरधरा भक्तिपंथ बहु सोपा. भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा. नामसंकीर्तन साधन पैसे. काय बोला ना? नामसंकीर्तन साधन पै सोपे का? पण आधी प्राथमोपचार पाहिजे ना. मग इंजेक्शन घेतलं पथ्य नाही धरलं, सोपं आहे काय? मग रोग नाही गेला. नुसतं नामसंकीर्तन घेतल्यावर पाप जळतील असं नाही. मधल्या अंतरात बरंच काही लिहिले, पडदे अडचो अक्षर विरहित लिहिले ते वाचता आलं की तो श्रोता आणि कीर्तनकार होतो. ते वाचता यावं लागतं. त्यात पहिलं काय सांगितलंय? उपवासा नवसामुळं, उपवासा नवसामुळं, सारी बुद्धी मातीला मिळ, सारी बुद्धी मातीला मिळ. हे तुला नवरात्रात कळ. आता माझ्यावर म्हणू लागतात नवरात्रामध्ये काय केलं ग सरस्वती? काय नाही बाई, साबुदाण्याचे वडे केलेत. तुम्ही काय केलंय? मी वरईच्या पुऱ्या केल्यात. असं कर, तू मला 6 दे, मी तुला 6 देते. तिच्या 6 आणि हिच्या 6, 12 खाल्यो. दुसऱ्या दिवशी काय केलं? हां अमृताताई तुम्ही काय केलं? आम्ही बाई का नाही खिचडी साबुदाण्याची केली, जिरं घातलंय, मोहरी घातली, कोथिंबीर घातली, नवीन पद्धत बामणी पद्धतीची खिचडी बाई आम्ही. मग तुमची मला द्या आणि माझा वरईचा भात तुम्हाला घ्या. अर्धा किलो भात दुसऱ्या दिवशी खाला, तिसऱ्या दिवशी रताळं खाली, तिसऱ्या दिवशी बटाटं उकडून खाल्लं. आणि असं नवरात्र सुजली ना बाई ते खाऊन, जाम सुजली. हे वळाना हे वळाना लागली. मग पोराला शिवायचं वाटोळ झालं मेल्याचं, कुठं काढलाय कुठं काढलाय कुठं काढलाय. किती सुजले मी. मग डॉक्टरकडे नेलं, तिथं गब्बर बसावं का नाही? डॉक्टर उपाय धरू काय नको. आता काय पाहिजे? म्हणून गीतेमध्ये असं म्हटलंय, क्लेशोधिक तरस्तेषा मव्यक्ताम सक्त चेतसाम. अर्जुना अरे माझी प्राप्ती कशाला करून घ्यायला पाहिजे? देव जवळी अंतरी. थोडं आपण ढंगात घेऊ. देव जवळी अंतरी, 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 देव जवळी अंतरी. श्वास म्हणजे काय? मिरची पावडर आहे का? का गुळाचा खडा आहे? का साखरेचं दाणं नाकात जातात? काय काय श्वास म्हणजे काय? साध्या भाषेत बोला ना. आणखी साध्या भाषेत वारा. बरोबर आहे. आता एवढ्या जणी बसल्यात, तुम्ही नाकात वारा घालाय काय? बाया कामाला ठेवल्यात काय? काय हो ताई, तुमच्या शेजारी कोण बाई बसली? माझ्या नाकात वारा कोण बाया बसली? असं आहे का हो? तुम्ही काहीही काम करा, पण श्वासावर लक्ष जो ठेवतोय ना आणि तुमच्या नाकात जातो, रक्ताभिसरण करतो, हृदय स्वच्छ ठेवतो, मेंदूची शक्ती, बुद्धीची ताकद ज्याच्यामुळे मिळतो तो प्राणवायू, ऑक्सिजन. त्यांनी म्हटलं का संजय शेठचे कपडे लय भारी आहेत. मग त्यांच्यामध्ये मी भराभरा जाईन नाकात. आणि हे इथं बसलं, हे म्हातारं एक बसलं आणि ते लई म्हातारं झाले, आता ते जायच्या वर आले, त्याच्या नाकात हळूहळू जाईल. असं म्हणतो काय वारा? सांगा बायानं, म्हणताय तुम्ही? मैत्रिणी लई जीवाच्या होत्या आणि नंतर 40 वर्षांनी बिघडलो, तिचं नाव घेत नाही. का हो ताई? तिचं पहिलं तर लई कालवण आवडायचं तुम्हाला, होळग्याची शेंगोळी, वांग्याचं कोळ्यास. आता काय झालं? पेटलं तिचं नाव महाराज माझ्या पुढं. काय बरं, मग मला सांगा, त्या एकमेकीशी बोलत नाहीत, बरोबर आहे ना? मग त्या एकमेकीशी बोलत नाहीत, मग त्यांच्या
दोघींच्या घरासमोर एक झाड होतं. झाड शेतापुढे बांधावं झाड मोठं लिंबाचं, मोठी सावली. हिचं वावर इकडं तिचं वावर. शेती भाषा कळते ना. पण म्हणजे आता तुम्ही एकतर सगळ्या सुनशिंगशिन झाल्या नाही ना, अजून ग्रामीण आहे ना. हां, तिचं शेत इकडं, हिचं शेत इकडं, मधी बांधावं झाड. शिवराय म्हणतात, बाई म्हैस गाई आणि वृक्षाच्या पानाला सुद्धा स्पर्श करायचा नाही. हे रयतेच्या सुखाचं राज्य आहे. पण आता नेमकं काय झालं, दोघी जर बोलत नाहीत. झाड दोघींच्या, त्याला काय बोलतो, मेंढ कळतं समाई. मेंढाव शब्द कळतो का? मेंढावर धुरा पूर्वीचे शेतकरी असाल ना, मेंढावर म्हणजे बाउंड्री, त्याला मेंढ म्हणायचे पूर्वी. मेंढावर त्यांच्या ना आमच्या मेंढावर एकच झाड होई, आहे की नाही, बांध. मग मला सांगा, या जेवायच्या सुटल्या आणि या जेवायला सुटल्या खुरपणाऱ्या, हिराताई पण आणि मिराताई पण, अशा एक मस्तिक सारखे पाय असं एकच जण का गाई नटल्या माया का बघती काय भांडायला लागले बायांचं. तर आता नाही न, जुन्या बाया रस्त्याने चालले ना हांड्या तरी म्हणजे कुत्री मेली. ही म्हणायची, मलाच म्हणली ये शेळी, ये बकरी, मला म्हणते का तुला कोण म्हणते, मी ती शेळीला म्हणते. म्हणजे वैर वाईट आहे बरं का. म्हणून वैर नष्ट होणे, समूळ वैर नष्ट होणे आणि अवघ्या जगात परमेश्वर दिसणे, हे ज्या दिवशी तुमच्या मनात येईल त्या दिवशी देवाच्या नामस्मरणाची शक्ती पापाला जाळून टाकू शकते. मग आता एक ओवी ज्ञानोबारांची सांगतो आणि कीर्तन संपून टाकू. ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना, म्हणजे भगवान म्हणतात, अर्जुना का रे बाबा, हिराबाईचं वावर आणि मिराबाईचं वावर, आणि दोघी पण जेवायला ही तिच्या सावलीला, लिंबाच्या सावलीला हिच्या वावरात बसली आणि ती बोला तिच्या वावरात बसली. पण वाऱ्याला हिराबाईने पैसे दिले. वाऱ्या बघ थोबाड फोडील, हिरीचं माझं भांडण व्हायले, आणि जर काय तिच्या बायांच्या नाकात गेला तर तुला मी मुस्काड फोडील. मग वाऱ्याने ऐकलं का हो? आणि जो ऐकलं त्याला वारा म्हणतात का? नाही ना. मग सांगा मला, तुम्ही खंडीभर देवळं बांधली, खंडीभर देव तयार केले, आणि सारा गाव मामाचा, एक ना एक कामाचा, एक बाई केदारनाथला गेली तिकडंच मेली, का नाही केदारनाथाने वाचवली? असा प्रश्न तुमच्या मनात जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुम्ही घर बसल्या भगवंताचं नामस्मरण कराल. म्हणून उपास नको, तापास नको, उपवासा नवसामुळ सारी बुद्धी मातीला मिळ. हे कसं तुला ना कळ ग सांगती गाडगे बाबा, हे कसं तुला ना कळ ग सांगती गाडगे बाबा. हो म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं, आजचा तरुण व्यसनमुक्त व्हावा. तरुणाचे वय देशाची संपत्ती, तुमची माझी ओळख आहे का हो? नाही. पण तुम्हाला असं खेचाडून आणलं का नाही पुढे बसवलं? कारण काय? तरुणाचे वय देशाची संपत्ती, पण तुझ्या आशा नादा पाय येईल आपत्ती. कळलं? आता ते नाही का म्हणू काय झालं त्याच्यामुळे? दारू हे 14वर रतन जीवाला घटन, गोष्ट ऐकावी, गोष्ट ऐकावी. साधू संत सांगती जगा दारू न प्यावी जी, साधू संत सांगती जगा दारू न प्यावी जी, साधू संत सांगती जगा दारू न प्यावी जी. जी जी ग जी जी ग जी, हा तिथं थांब परत, हा जी जी ग जी जी ग जी.
दारू प्याला युद्धाला गेला. कुंभकर्ण की दारू प्याला युद्धाला गेला, तिकडच मेला परत आला नाही जी. तो तसाच रावण मेला दारूच्या पायी जी. तो तसाच रावण मेला दारूच्या पायी जी. तो तसाच रावण मेला दारूच्या पायी अरे पठ्या, कौरवांची काय ती गती, तुम्ही मूर्खमती का हो दारू प्याता बरी गत नाही जी. सुख असून भोगिता दुःख दारूच्या पायी रजी 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 र जिजी ग जिजी ग जी. म्हणून साजना हो, नामसंकीर्तन सोपं आहे, त्याला पथ्य आहे ना. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. दादा इकडे आओ. तो मागच्या घडी जरा रुसला माझ्यावर. ससा गोळ्या ती मगापासून म्हणतोय मला दिसत नाही, मी दिसत नाही, मी दिसत नाही म्हणतो. टाळे वाजवा या पोरांसाठी दोघांसाठी. पण खरं प्रणव नाही आला रे, प्रणव यायला पाहिजे होता. शंभू कुठे आहे? शंभू होतं गाणं म्हणायचंय मला. हो, खूप माझ्याकडे म्हणजे मी कसं आहे, माझं कीर्तन काय ठरलेलं नसतं, आमकंच करायचं तमकंच करायचं. पण तुम्हाला एकच गोष्ट मी सांगतो, ज्या दिवशी तुम्ही सत्य धराल त्या दिवशी देवपूजा न करता, नामस्मरण न करता तुम्ही कराल ते नामस्मरण होईल, असं ज्ञानोबा आम्हाला सांगतात. दादा किती सोपं आहे ना अवघड आहे बघा ना. मी काय म्हणतो ऐकलंय का तुम्ही? ज्या दिवशी तुम्ही सत्य पकडाल, सत्य बोले मुखे दुःखवे अनेकांच्या दुःखे. तथागत गौतम बुद्ध सांगतात, मुसा वादा वेरमणी शिक्षा पदम समादियामी. भगवान बुद्ध म्हणतात, मी मरेपर्यंत कधीच खोटं बोलणार नाही. मी प्राणी मात्रांची कत्तल करून त्यांचं मांस खाणार नाही. मी दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा धरणार नाही. दुसऱ्यांच्या लेकी बाळीला मी आया बहिणींचा दर्जा देईल. किती झाले हो? 4 झाले का? आणि 5वं सांगू, मी दारू गांजा. मग प्रयागराजचं काय करायचं आता? प्रयागराजला तर अख्खे जातो गंजाडीचीच सगळं तिथं फकाफक. बरं गंजाड्याला बेडकेला येतात बरं का असे. इलाहाबादच्या यमुना गंगेत आणि तिथंच बाबा गेला आंघोळ करून आला. ते थोका अंग होत्या बुवांचा सगळा. आणि म्हणून तीर्थ व्रत वैकल्य उपास कुछ नाही. तुम्ही व्रते नियम न करावे, ज्ञानोबा राहिले लिहितात. शरीरात न पिडावे, दुरी कोठेची ना जावे. तीर्थाशिगा देवदेवतांतरा न भजावे. कळलं का? न भजावे. मग काय होईल? जर तुम्ही पंचशिलाचा, तुकोबरांच्या अभंगांच्या वचनांचं प्रतिपालन केलं. अरे माझा शिवाजी राजा कुठं काय जपमाळा धरून बसला होता काय? अरे अमावस्येला, संजू भाऊ बरोबर आहे, अमावस्येला स्वाऱ्या करून गड किल्ले जिंकणारा आणि अंधश्रद्धेच्या विरोधात पहिला लढा देणारा जर महाराष्ट्राचा राजा असेल तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि आम्ही म्हणतो आज अमावस्या आहे बाई, आज नको जाऊ नांदायला. अगं जाऊ दे ना, आज पुण्य वय बाय आणि असं नका करू बाय. हरीची या दासा हरी दाई दिशा सर्वा घटी राम देहादे एक बस. म्हणून माझ्या बहिणींनो, मी तुम्हाला थोडी जाता जाता विनंती करेल. सासू आणि सासऱ्यांनी खूप कष्ट घेतलेले असतात. एवढा मोठा प्रपंच तुमचा उभा राहिला आहे ते फक्त सासू सासऱ्यांच्यामुळे उभा राहिला आहे. म्हणून आजपासून वाबळे महाराज आपल्या गावात येऊन गेले.
जरी सासूबाईंचं आणि तुमचं पटत नसेल, सासूबाईंचा एखादा विचार नसेल तुम्हाला पटेत, तरी पण सासूबाई होत्या म्हणून नवऱ्या देवाचं कपाळाला काय लावतोय? बरोबर आहे. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. बरोबर आहे ना? आणि म्हणून माझ्या बहिणींनो, सासूनी सासरे माझे देवाऱ्याचे देव, करीते यांना दंडवत, नाही म्हणी तुझा भाव. सासू सासऱ्यांच्या विषयीचा तुझा भाव तुमचा नष्ट झाला तर नामस्मरण न करता तुमचा श्वास होईल, ते देवाचं नामस्मरण होईल. शिकायला लाजू नको ग, येडवाने वागू नको ग, आडानी राहून बाई ग, वाटूळ करू नको ग. शिकले नाही ती नागून भागू, ज्ञान कसं तिच्याकडं मागू, तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू. संपन्न माऊली, सावकाश सावकाश सावकाश, एक प्रतिभा संपन्न माऊली छत्रपती शिवाजी राजांना मिळाल्या. सर्व धर्म समभावाचं आणि वैर नसलेलं कृत्य माझ्या राजांकडून घडलं. जिजाऊ म्हणाल्या, राजा, जसं सरपंच तुम्हाला समाबाई काही ज्ञानाच्या गोष्टी सांगतात आयुष्यभर, जो मुलगा आपल्या आईचा ऐकतो तो समाजात मोठा होतो. जिजाऊ म्हणाल्या, शिवबा, रयतेच्या सुखाचं राज्य करायचं. थोडं बारीक, मगासारखं वा. रयतेच्या सुखाचं साम्राज्य निर्माण करायचंय शिवबा तुला. लोकांवर होणारे अत्याचार, व्यभिचार, बलात्कार रोखायचे शिवबा तुला. या देशामध्ये वाढणाऱ्या दंगली, जातीय दंगली, धार्मिक दंगली शिवबा नष्ट झाल्याशिवाय या देशात रयतेच्या सुखाचं स्वराज्य निर्माण होणार नाही. पण स्वराज्य घडवण्यासाठी केवळ मराठ्याचीच पोरं गोळा करू नको. आपलीच पोरं आपल्या बरोबर राहतील आणि आपलीच नासाडी करतील शिवबा. जे कोणी नातेवाईक नसतील आणि रक्ताचे नसतील. ही एक वाक्य आहे का? कोणीतरी 4 तरी महिला मैत्रिणी, तुम्हाला मित्र, रक्ताचे नसलेले 4 नातेवाईक जोडण्याची संधी जिथे मिळते त्याला पंढरीचा सोहळा म्हणतात. बरोबर आहे ना बायांनो? रडतात का नाही जाताना? थोडे राहिले मुक्काम, गर्दी वाढाया लागली, माझ्या माऊलीची दिंडी माळ शिरसाला गेली. आहे ना? बरोबर आहे ना? एकामेकाच्या डोळ्यात अश्रू येतात, पण रक्ताच्या नसल्यावर, रक्ताच्या संघ दिंडीला जरी गेल्या तरी एक त्या दिंडीत एक या बाया अशी, म्हणून जीवाभावाचं सुखदुःख सांगण्यासाठी शिवबा, चला आता बदलू नका. जीवाभावाचा शिवबा, अरे रक्ताची नाती कधीतरी धोका देतील, दगा देतील शिवबा. आवाज द्यावं जरा. म्हणून शिवबा, मुसलमानांची पोरं लढाईला तयार झाल्या तुझ्याबरोबर यायला शिवबा. त्यांना बरोबर घे. दादा ऐका जरा, ते मुसलमान म्हणून त्यांना दूर ठेवू नको. महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण करायचंय. धर्माचं रक्षण आपोआप होईल. धर्म म्हणजे कर्तव्य. गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क. कोणताही धर्म वाईट शिकवत नाही. वाईट शिकवतात धर्मावर जगणारे ठेकेदार. आजही धर्म खतरे में म्हणतात ना.
जो कधी धोक्यात नसतो त्याला धर्म म्हणतात, जो तुमचा माझा एका वेळेला धोका नष्ट करतो त्याला धर्म म्हणतात. आणि म्हणून शिवबा, धर्म कधी खतऱ्यात नसतो. धर्माच्या नावावर जगणारे धर्माचे ठेकेदार ते खतऱ्यामध्ये येतात. गरिबांना आणि बहुजनांना शिक्षण मिळाल्यावर, ज्ञान झाल्यावर अवघ्या जगावर ते प्रेम करतात. मुंगी आणि राव आम्हा सारकाची भाव. म्हणून इथला मुसलमान सुद्धा मराठा आहे. माझा शिवबा मोठा चतुर हा. वारे मावळा इथे राहणारा महार, मांग, चांबार, भील, पारधी, वडारी, ख्रिश्चन, मुसलमान आणि हिंदू हे सगळे मराठा आहेत. या महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण करायचंय शिवबा. हे मासाहेब जिजाऊंचं बोलणं माझ्या शिवबाने ऐकलं. वय किती होतं? 16 वर्षाचं वय होतं. आणि खेड शिवापूरकडून येत होते. आणि बाबाजी पाटील नावाच्या एका 50 वर्षाच्या माणसानं 13 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला होता. आणि तो म्हातारा रडत होता. आणि शिवबा विचारत होते, बाबा का रडायला लागले? शिवबाने सांगितलं, शिवबा, त्या बाबांनी सांगितलं, शिवबा राजा, पाटलाच्या हाती रांज गाव, जिरा रे जिरा जिरा जी जी गाजी, पाटलाच्या हाती रांज गाव, राम ए राघुबादा जी गजी जी गजी जी र र र र र र. पाटलाच्या हाती रांज गाव, बाबाजी राव होत त्याचं नाव, होत त्याचं नाव. शिवबा, अरे माझी 13 वर्षाची लेक माझी गेली, लेक माझी गेली पानोट्याला, गेली पानोट्याला, धुन पाण्याला, अंधार पडला, सूर्य मावळायला गेला होता, सूर्य मावळतीला गेला. हा बाबाजी मागून गेला आणि माझ्या लेकीच्या अब्रूवर घातला घाला. अब्रू गेली म्हणून लेकीनं माझा जीव दिला रे रामा, रामा रे रामा रे रामा, ए रे 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 ना रामा रे रघुनाथाची गजी जी गजी. अब्रू गेली म्हणून माझ्या लेकीनं जीव दिला. वेळ नाही आपल्याला सांगायला, पण शिवबानं ताबडतोब नेताजी पालकरांच्या कर्मी बाबाजी पाटलाला बोलून घेतला, त्याचा चौरंग्या केला, त्याचे हातपाय छाटले आणि त्याला फाशीच्या तख्तावर लटकवला. पण मरायच्या आधी त्याची पाटीलकी काढून घेतली. असा रयतेचा राजा त्याचं प्रत्येक कर्म न कर्म देवाचं नामस्मरण करत होतं. त्याला तोंडाने नाव घ्यायची गरज भासत नव्हती. माय कर्म इज माय ड्युटी इज माय गॉड. आणि म्हणून शिवबा मोठा चतुर, शिवबा मोठा चतुर, शिवबा मोठा चतुर, होता भरदार मोठा घरदार. जसं तुम्ही मला आवडले ना, तसं शिवबाला एक मावळा आवडला. तो जत्रेमध्ये फिरायचा आणि खेळ करायचा गारुड्याचा, पण अतिशय देखणा आणि सुंदर होता. तुमच्या प्रणवसारखा अति स्मार्ट आणि देखणा. आणि शिवबाला पहिला मावळा आवडला. जवळ बोलावून घेतला. शिवबानं त्याच्या भरदार छाती, लोखंडी दंड, पोलादी टाचा शिवबानं पाहिला आणि शिवबाला कौतुक वाटलं. असा सावळा गडी मावळा, लोखंडी दंड, पोलादी टाचा, निदड्या छातीचा मावळा, र 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 जी जी ग जी जी ग जी जी ग. असा मावळा, लाडका मावळा,
भेटन मदारी भेटन मदारी भेटन मदारी भेटन मदारी भेटन दादा काही नाराज आहे का? माझ्याकडे बघत नाही तुम्ही? पहिला मावळा मदारी मेहत्तर मुसलमानाचं कवळं देखणं आणि सुंदर पोरग आईच्या सांगण्याप्रमाणे स्वराज्य घडवण्यासाठी आयुष्यभर जीवाभावाचा तो मावळा आग्र्याच्या सुटकेच्या वेळेला स्वतः जीव दिला त्या मुसलमानाच्या पोरानं. आणि आम्हाला कोण बेलायक शिकवतात की हिंदू धर्म खतरे में है आणि मुसलमानांना मारा. आणि म्हणून माझ्या राजा हो, कीर्तन ऐकण्यासाठी शहाणा माणूस पाहिजे. असा माझा शिवबा. जरा पेटीला आवाज द्या हो. अहो पेटीला आवाज द्या. अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर. अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर. कुलकर्णी ब्राह्मण होता. अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर. माझ्या शिवबाचा वकील होता काजी हैदर. काजी हैदर. मग कोकण प्रांतावर प्रांतावर चिपळूण संगमेश्वर जिथे संभाजी राजांना पकडलं. एका रंगदास स्वामी नावाच्या ब्राह्मणानं शिर्क्यांपर्यंत गोष्टी कळवल्या आणि शिर्क्यांनी माझ्या शंभू राजांना पकडून दिलं. पण मधी ब्राह्मणाने कत्तल केली खरी. माझा शंभू राजा फसवला तिथे रंगदास स्वामी नावाच्या ब्राह्मणानं. तिथे स्वराज्याचा आरमार दल उभा राहायचं ठरलं. कोकण प्रांतावर या कोकण प्रांतावर या कोकण प्रांतावर उभारिले दल आरमार दल आरमार. इथं मावळा सावळा सुंदर कोण होता? अरे दौलत खान सरदार. दौलत खान सरदार. दौलत खान सरदार. दौलत खान सरदार. हो छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून शिवाजी महाराजांचं कर्तव्यच नामस्मरण ठरलं. मग जळतील पापे जन्मांतराचे असं सोशल आपल्यापुढे मी मांडलं. शेवटी हे पोरांनो, ए डमाला जरा ऐक ना जरा. नाही ऐकायचं? नाही अरे ऐकायचं का नाही? ऐक जरा. धरू नका माझा राग, पुढच्या वर्षी येईल का नाही माझा भरवसा नाही, कारण मी 70 वर्षाचा आहे. पण अजून दणका तुमच्यासारखा आया बहिणी माझ्या. यूट्यूबला बघा, मला माझ्या बहिणीचा आवाज ऐकाल ना तुम्ही. आता 2 वर्षापूर्वी वारली. याचं भलत्या पंथात गेलं पोरगं. BSc ॲग्री पोरगं होतं. नाव नाही घेत त्या पंथाचं, पण खरं सांगू वारकरी संप्रदाय सोडून कुठल्याच पंथात जाऊ नका. एवढा श्रेष्ठ संप्रदाय जगात कुठंच मिळणार नाही तुम्हाला. नुसत्या माळा घातल्या म्हणजे वारकरी होतो असं नाही. हे जेवढं मी आता सांगितलं आपल्याला तेवढं आचरण तुम्ही केलं ना, व्यसनमुक्त राहा, व्यभिचारमुक्त राहा आणि लोकांच्या आया बहिणींना विठ्ठल रुक्मिणीचा दर्जा द्या. माळ नसली तरी वारकरी व्हा. एवढं सोपं आहे माऊली. आणि मग तुम्हाला सांगतो माझ्या बहिणींनो, माझ्या बहिणीचं पोरगं BSc ॲग्री झालून एका पंथात गेलं. हे असं करायचं. रातभर माळा जपायचं आणि डोक्यावर झाला परिणाम.
आपलं सोपं आहे, उघडा मंत्र जाणं रामकृष्ण हरी म्हणा आणि काम चांगलं करा. नुसतं तोंडाने म्हणून काय फायदा आहे? नाही तर इथं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हणून आमची बहीण एवढी सुंदर गायची ओव्या त्या यूट्यूबला आहे बघा. आई नावाची कॅसेट आहे माझी, ऑडिओ आहे ती बघा आज गेल्यावर. आणि माझ्या बहिणीचा आवाज ऐका आणि मग मला स्वप्नील मग मला फोन कर आणि माझी कीर्तन ऐका आज बरं का सगळी. मग मी कळेल मी काय करतो ते आयुष्यात. गेल्या 40 वर्ष मी झुंज देतोय झुंज. आणि माझ्याबरोबर महाराष्ट्रातला उमदा शिकलेला सरपंच साहेब तुमच्यासारखी सगळी माझ्याबरोबर माणसं आहेत, तुमच्यासारखी पोरांनो. तेव्हा हे काम जे आहे, मी आता पंढरीला जाणार आहे तर तुम्हाला फोन करील. राहुल दादांची तुमची तर नातंच आहे म्हणता ना, तर तुम्हाला ते फोन करतील, मी पण करील. जमलं तर 10 मेला या, स्वारगेटला आहे. एक राहुल भाऊनी आणखी कीर्तन देवाचं ठेवलं आहे, आंबेडकर जयंतीचं आहे. मी सर्व जातीवर प्रेम करतो, कारण का या महाराष्ट्राची माती हरवणारी आहे, संतभूमी आहे. आणि अवघ्या विश्वाच्या शांतीचा प्रयत्न करणारं पसायदान या महाराष्ट्र विश्व मंदिराचा पाया आहे, ज्ञानदेवी रचना पाया. आणि म्हणून बाबांनो कोणाचं ऐकू नका. धार्मिक जातीय दंगली नको, कुऱ्हाडी नको, चॉपर नको. हे पाहिलं ना तुम्ही, 3री नापास झालेली पोरं गुंडांनी वापरली आणि जेलमध्ये कोण जाईल आता? फाशी कोण जाईल? गरिबाची जातील ना. म्हणून धरू नका माझा राग, धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. हे बऱ्या जरा ऐक ना, काय म्हणलं सांग बरं. मी काय म्हणलं सांग रे. धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय, साहेबावानी नटतोया. धरू नका माझा राग, लागते मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा. आता तुम्ही म्हणा बरं का, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला